इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनने आयुष डॉक्टर्स जनता पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे। देशभरातील आयुष डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी, सन्मानासाठी आणि रुग्णहिताला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यविषयक धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी लोकशाही मार्गाने संघटित होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशनने म्हटलं आहे। गावोगावी आणि तळागाळात कार्यरत असलेले आयुष डॉक्टर अनेक वर्षांपासून लाखो रुग्णांना आरोग्य सेवा देत असल्याचा दावा करत समाजसेवा, जनजागृती आणि सुलभ आरोग्य सेवा हेच पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असेल असंही स्पष्ट करण्यात आलं। रुग्णहित प्रथम, डॉक्टरांचा सन्मान, जनतेचा विश्वास हे या नव्या पक्षाचं घोषवाक्य असणार असल्याचं इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनने जाहीर केलं आहे। कालपासून आपण बघताय की जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे जे संपावरती गेले आणि पूर्ण राज्यव्यापी संप त्यांनी पुकारला आहे। प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे आणि आज देखील त्यांनी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा हा शासनाला दिला आहे। माझं इंडियन मेडिकल असोसिएशनचं डॉक्टरना एकच सांगणं आहे की तुम्ही जर सार्वजनिक आरोग्य धोक्यामध्ये घालत असणार, तुम्ही सामान्य रुग्णाचा जीव धोक्यात घालत असाल तर यापेक्षा मोठी वाईट गोष्ट कोणती आहे? आपल्या ह्या गोष्टींमुळे एखादंही रुग्ण दगावला कधी तर एवढा लक्षात ठेवा, मात्र ही सर्वस्व जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनची असणार आहे। आणि त्यासोबतच हे पण लक्षात ठेवा की आपले जे आयुष डॉक्टर आहे, BMS, BHMS, BMS डॉक्टर्स हेच डॉक्टर आहे की जे तळागाळापर्यंत, ग्राउंड लेवल पासून ते गावापर्यंत हे आरोग्य सुविधा पुरवतात आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात जात आहे। ज्यांच्यामुळे तुमची घरं चालतात त्या डॉक्टरांच्या विरोधात जात आहे। मी इंडियन मेडिकल असोसिएशनला एवढं सांगतो की तुम्ही जर हा संप मागे घेतला नाही तर लवकरच सामान्य रुग्णांच्या हितासाठी, त्यांच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आयुष डॉक्टर्स जनता पार्टी हे स्थापन करण्यात आहे। हे लक्षात ठेवा, कारण आम्ही ह्या पार्टीच्या वतीने आम्ही प्रत्येक रुग्णांच्या आरोग्य सुविधा पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। धन्यवाद।